एक खरं तर या वादळामुळं केळीच्या बागांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसानाचे पंचनामे सर्व शासकीय स्तरावरती देण्याचं काम आम्ही आज उद्या 2 दिवसामध्ये करणार आहेत। शासनाने सर्व पातळीवर त्यांच्या माहिती घेऊन किंवा त्यांचा सर्वे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी नुकसान भरपाई देता येईल यासाठी प्रयत्न करावे हे मी शेतकरी बांधवांच्या वतीनं विनंती करतो। हे जे नुकसान झाले ते कधी न भरून येणार अशा प्रकारचं नुकसान झालं आहे। म्हणून मागील 4 ते 5 दिवसापूर्वी पुरंदर तालुक्यामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला तर काही ठिकाणी वादळी वारा झाला। खरं तर उन्हाळ्यामध्ये पाऊस आल्यावर शेतकऱ्याला बरं वाटतं, कारण ऐन उन्हाळ्यामध्ये पाऊस जर आला तर पुढच्या काळामध्ये त्याला पाणी प्यायला मिळतं किंवा शेतीसाठी पाणी उपलब्ध होतं। मात्र या पावसाने शेतकऱ्यांचा जसा फायदा केला आहे तसं नुकसान देखील केलेलं आहे। आपण माझ्या बाजूला पाहू शकता की ही पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील शेतकऱ्यांची केळीची बाग आहे आणि या आलेल्या पावसामुळे आणि या आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या पिकाचं जे आहे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अगदी हार्वेस्टिंगला आलेला हा बाग होता आणि या बागेतील केळीची झाडं जर आत्ता आपण पाहिली तर उन्मळून पडलेले आहेत। गडांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जे गड आज उद्या किंवा 2 दिवसांनी काढता आले असते हा माल बाजारपेठेत पाठवता आला असता, तो माल आता खराब झालेला आहे आणि त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं हे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी काही शेतकरी आपल्याबरोबर आहेत। त्याचबरोबर पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे यांनी देखील या बागेची पाहणी केलेली आहे। या ठिकाणी त्यांनी येऊन जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीची पाहणी त्यांनी केलेली आहे आणि खरंच ह्या जे शेतकऱ्यांचं आहे 90 ते 95% पर्यंत नुकसान झालं आहे। काही शेतकऱ्यांचं 50% बाग ही खराब झालेली आहे आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांनी शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे। मात्र शासनाकडून फार तुटपुंजी नुकसान भरपाई देण्यात येते। मात्र चांगल्या पद्धतीने या ज्या फळबाग आहेत या फळबागांमध्ये नोंद करण्यात यावी या केळीच्या पिकाची आणि त्या पद्धतीनं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता या भागातील शेतकरी करताना पाहायला मिळतोय। आज आपल्या जेऊर गावामध्ये 2 दिवसापूर्वी वादळामुळं केळीच्या बागांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्या नुकसानीचा पाणी दौरा खरं तर आम्ही सर्वजण शासकीय कर्मचारी, मी आणि येथील शेतकरी, जेऊर गावातील शेतकरी व ग्रामस्थ करत होतो। एक खरं तर या वादळामुळं केळीच्या बागांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसानाचे पंचनामे सर्व शासकीय स्तरावरती देण्याचं काम आम्ही आज उद्या 2 दिवसामध्ये करणार आहेत आणि त्यांना लवकरात लवकर जे काही नुकसान भरपाई झाली असेल त्याचा मोबदला मिळवून देण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहेत आणि त्यासाठी लागणारी मदत जे काय असेल शासकीय मदत ते महसूल विभाग असेल, पंचायत विभाग असेल, कृषी विभाग असेल, हे सर्व कर्मचारी ह्या सर्व शेतकऱ्यांच्या जी काही मदत मिळेल किंवा जी काही मदत लागणार आहे ते 100% लवकरात लवकर त्यांना मिळवून देतील। केळी हे पीक लावण्यात आलं होतं। वर्षभर त्याचं संगोपन केल्यानंतर वाढीच्या नंतर ज्यावेळी हार्वेस्टिंग कालावधी आला त्यावेळी एकतर युद्धजन्य परिस्थितीमुळं जो बाजारभाव 20-22 रुपये किलोनी प्रति किलो चालू होता त्याचे आज बाजारभाव अगदी 4 ते 5-6 किलोपर्यंत खाली आलेले असून याच्यात एक तर आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं होतं। त्यातूनच आसमानी संकट म्हणून जे वादळ आणि जो पाऊस हा 2 दिवसापूर्वी झाला त्याच्यामध्ये हार्वेस्टिंगच्या वेटमुळं किंवा वजनामुळं बागेचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं। जवळपास 50 ते 60%चं जे पीक होतं उभं ते म्हणजे ते पडलेलं आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आमचं नुकसान झालेलं आहे। 2 एकर क्षेत्रामध्ये आम्हाला अंदाजे 80 टनाची जी अपेक्षा होती याच्यामध्ये आता एकतर युद्धामुळे जो तफावत रेटमधील आणि राहिलेलं इतर जे हार्वेस्टिंगचं होतं जे पीक ते जमीनदोस्त झालेलं आहे। याच्यामध्ये आता हेक्टरी शासकीय पातळीवर हेक्टरी फक्त 17 ते 17.5 हजार रुपये आम्हाला जी भरपाई मिळणार आहे नुकसान भरपाई, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आमची भरपाई होत नाही। परंतु हेच जर आमचं जर पीक आणि जे केळी आहे किंवा पपई आहे हे फळबागांमध्ये गणले जात नाहीत, या त्रुटीमुळे फळबाग न गणल्यामुळे याच्या नुकसान भरपाई मिळण्यामध्ये फार प्रमाणात तूट दिसते। हे तर मी शासकीय पातळी आज पंचायत समिती सभापती अमितजी झेंडे साहेब, त्याचप्रमाणे त्यांचा महसूल असेल, कृषी विभाग असेल, त्याचप्रमाणे शासकीय जे इतर सर्व ज्या समित्या होत्या किंवा जे विभाग होते त्यांनी आज येऊन स्थळ पाहणी, पंचनामा सर्व गोष्टी केलेल्या आहेत। परंतु मी आज आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगू इच्छितो
की शेतकऱ्यावर ज्याप्रमाणे आर्थिक संकट ओढावले त्याचप्रमाणे आसमानी सुद्धा संकट एकाच वेळी दोन्ही याच्यामधून शेतकरी एकतर हवामानातील बदल असतील बाकी इतर गोष्टी असतील याच्याशी जो संघर्ष करत असतो त्यातून अजून आर्थिक अडचणीत गेलेला आहे. यामधून केलेलं जे भांडवल घातलं होतं शेतीसाठी ते सुद्धा आज निघणार नाही अशी परिस्थिती असताना शासनाने सर्व पातळीवर त्यांच्या माहिती घेऊन किंवा त्यांचा सर्वे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी नुकसान भरपाई देता येईल यासाठी प्रयत्न करावे हे मी शेतकरी बांधवांच्या वतीनं विनंती करतो. आतापर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आतोनात असा खर्च केलेला आहे आणि खर्च करून चांगल्या प्रकारे पीक जोमान असं आणलेलं आहे. पण हे जे आपल्या निसर्गामध्ये होणारे जे बदल आहेत ह्या बदलामुळं मोठा या पिकावर आघात झालेला आहे. एकदम हे चक्रीवादळ येऊन हातातोंडाला आलेला घास, त्यातून परत हे युद्धाचं सावट, त्यातून आता हे सर्व आमचे बाग जे आहे ते हार्वेस्टरला जवळजवळ 70-80% आलेली होती. त्यामुळं त्या झाडांना वजन न पेलणारं होतं. त्यामुळं थोडासा वाऱ्याचा झोत आल्यामुळं झाडं एकदम असे फार उन्मळून पडली, मोडली, काय घड खाली पडले. हे जे नुकसान झाले ते कधी न भरून येणार अशा प्रकारचं नुकसान झालं आहे. म्हणून आज सर्व जे काही विभागातली माणसं होती म्हणजे अधिकारी होते ते सर्व बागांना भेट देऊन थोडासा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा ह्या सर्व विभागांनी प्रयत्न केलेला आहे. साधारणपणे एकरी 4 लाख रुपये जवळजवळ आम्ही खर्च केलेला आहे. म्हणजे 4 दिवसाला आम्ही ड्रीपमधून औषध सोडत होतो. सुरुवातीपासून जसं खर्च केला रोपापासून ते फार हार्वेस्टर आत्तापर्यंत जवळजवळ 4थ्या दिवसाला ड्रीपमधून औषध सोडत होतो. घडाला सुद्धा घड सुरुवात झाली की लगेच 4थ्या-5व्या दिवशी त्याला स्प्रे मारत होतो. आणि हे औषधं हे ते थोडीशी क्वालिटी एकदम एक नंबर आली होती. इथला प्लॉट तर आमचा म्हणजे बघण्यासारखाच होता. इथला एक असेल, परत ते शंकरदादा असेल, हे 2-3 प्लॉट तर आमचे एकदम म्हणजे अक्षरशः बघण्यासारखे प्लॉट होते सुरुवातीपासून. त्यामुळे ह्याचं वजन जास्त असल्यामुळं हे म्हणजे त्याला त्या पटीनं खर्च बी केलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी. त्यामुळे चांगली म्हणजे आम्हाला तेवढं समाधान आहे की आपण चांगल्या प्रकारचं पीक आणू शकतो. हे आता शेवटी निसर्गाचा म्हणजे आपलं काय पुन्हा